रामकृष्ण हरी 8 जुलैला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले आणि माऊली आळंदीवरून पंढरीकडे निघाले. लाखो वारकऱ्यांच्या सोबतीने माऊली पंढरीत 24 जुलैला आले. आपण माऊलींच्या पालखीचा संपूर्ण पंढरीकडे येण्याचा सोहळा अनुभवला, परंतु आज आपण पंढरीहून आळंदीकडे माऊली परतण्याचे सुधारित वेळापत्रक पाहणार आहोत. अगदी सकाळचा विसावा कोठे असेल, दुपारचे भोजन व विसावा कोठे असेल, तर संध्याकाळचा विसावा आणि प्रत्येक दिवसाच्या रात्रीचा मुक्काम कोठे असेल, ही सर्व माहिती सविस्तर व काळजीपूर्वक यामध्ये मी दाखवणार आहे. फक्त विश्वासाने कमेंट्समध्ये माऊली माऊली व तुमच्या गावाचे नाव प्रेम भावनेने लिहा, जेणेकरून ही माहिती तुमच्यापर्यंत आणि कोटपर्यंत पोहोचली हे आमच्या लक्षात येईल. माऊलींनो, आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी म्हणजे 25 तारखेला माऊलींचे पवित्र चंद्रभागा स्नान झाले आणि दुसऱ्या दिवशी 26 जुलैला कित्येक वारकऱ्यांनी एकादशीचा उपवास सोडून पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेऊन रडत रडत तेथून निरोप घेतला. तो क्षण काळजाचा ठोका चुकवणारा होता. मन पाय काढत नव्हतं आणि जबाबदाऱ्या संसाराकडे बोलत होत्या, कारण 21 दिवसांचा सततचा पायी प्रवास आणि डोक्यावर जबाबदारीचे ओझे. तरीही प्रत्येक वारकरी माऊली हा या ज्ञानेश्वर माऊलींच्या सोबत होता. आज कुठेतरी त्याला निरोप देताना आसवांचा त्यांचा बांध फुटतो आणि डोळ्यांतून घळाघळा पाणी येतं. त्यावेळी तुकोबा यांचा अभंग प्रत्येक वारकऱ्यांच्या मुखातून येतो. जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता, तुझ्या नादाने पाहिली मी ही तुझीच रे पंढरी. धन्य झालो आम्ही जन्माचे, नाम घेऊ तुझे आवडीचे. दीपवली तुझी पंढरी, चालू झाली भक्तांची वारी. तुका म्हणे भक्ती करा तुझी, जाती पापे जन्मांची पळोनी. म्हणजे मित्रांनो, आपण बघितलं तर तुकोबा यांनी हे पंढरीतून निघताना इतका खतरनाक असा अभंग या ठिकाणी लिहिलाय. आसवांचा बांध फुटल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाच्या डोळ्यांतून असं पाणी घळाघळा व्हायला लागतं आणि पंढरीतून निरोप घेताना ते दुःख, ते अश्रू अनुभव होतात. 21 दिवसांचा सततचा माऊलींचा तो प्रवास, त्यांच्या सोबतचं ते आठवणी ती साठवून मनामध्ये ठेवून पुढल्या वर्षासाठीचा एक आनंद, पुढल्या वर्षासाठीची ती पुन्हा एकदा ती आषाढी वारीची वाट पाहण्यासाठी पुन्हा एकदा माऊली कुठेतरी संसाराकडे जाताना दिसत आहेत. कारण की ती सुंदर गोष्ट साठवण्याची तयारी कुठेतरी आज हा पाय काढता घ्यावाच लागतो. असे कितीतरी वारकरी बालशीच्या दिवशी माघारी घराकडे वळतात, तर ज्या वारकऱ्यांना संपूर्ण परतीची वारी करायची असते ते माऊली बरोबर पौर्णिमेचा गोपाळ काळा उरकून पंढरीच्या विठुरायाचा निरोप घेत, अश्रूंचा बांध घेत ओल्या डोळ्यांनी तेथून आळंदीकडे जाण्यासाठी निघतात. बरोबर 29 जुलैला म्हणजेच बुधवारी या दिवशी माऊली पवित्र चंद्रभागा स्नान करतात. नंतर पौर्णिमेचा गोपाळपूर काला उरकून श्री विठ्ठल रुक्मिणीची यंदाच्या वारीची शेवटची भेट घेत पुन्हा आळंदीच्या दिशेला निघतात आणि दुपारचा विसावा पादुकाजवळ घेतात आणि रात्रीचा मुक्काम हा त्याच दिवशी 29ला वाखरे येथे करतात. 30/7/2026 म्हणजे गुरुवारचा दिवस सकाळी वाखरीवरून माऊलींची पालखी निघते आणि सकाळचा विसावा भंडी शेगाव व दुसऱ्या टप्प्यामध्ये घेते. आणि विशेष म्हणजे दुपारचं भोजन व विसावा तोंडले बोंडले या ठिकाणी असते आणि रात्री माऊली वेळापूर या ठिकाणी मुक्कामी घेतात. 31 जुलैला माऊली शुक्रवारी बरोबर वेळापूरवरून सकाळी निघतात आणि सकाळचा विसावा हा सुतगिरणी आणि खुडूसपाटा या ठिकाणी होतो. त्यानंतर दुपारचं जेवण ही माळशिरस या ठिकाणी असतं, थोडा विसावा होतो आणि बरोबर संध्याकाळी पुरंदवडे व मांडवी ओढा या ठिकाणी माऊली थोडा विसावा घेतात आणि रात्रीचा मुक्काम हा नातेपुते या ठिकाणी असतो. 1 ऑगस्टला बरोबर शनिवारी माऊली नातेपुतेवरून सकाळीच निघतात आणि धर्मपुरी व साधुबुवा या ठिकाणी सकाळचा विसावा होतो. दुपारचं जेवण हे बरड या ठिकाणी असतं आणि बरोबर संध्याकाळी पिंपळद व बिडणी या ठिकाणी थोडा माऊली विसावा करतात आणि रात्रीचा मुक्काम हा फलटण या ठिकाणी असतो. 2 ऑगस्टला माऊली बरोबर रविवारी फलटणवरून सकाळी निघतात आणि बरोबर निंभोरे ओढा व सुरवंडी आणि दत्त मंदिर काळज या ठिकाणी माऊली पहिला विसावा करतात. नंतर दुपारचं भोजन हे या ठिकाणी तळडगाव या ठिकाणी असतं आणि त्यानंतर माऊली दुपारी संध्याकाळी ज्यावेळेस होतं त्यावेळेस लोणंद फुलपाटे या ठिकाणी विसावा करतात आणि बरोबर रात्रीचा मुक्काम हा या ठिकाणी माऊली हे पाडेगाव या ठिकाणी घेणार आहेत.
म्हणजे हे विशेष गोष्ट आहे की माऊली या ठिकाणी पाडेगावमध्ये मुक्काम घेणार आहेत. आणि त्यानंतर बरोबर 3 तारखेला माऊली सोमवारी या ठिकाणी पाडेगावावरून सकाळीच निघतात आणि त्या ठिकाणी स्त्रींचे निवासस्थान हे सकाळच्या विसाव्यामध्येच होणार आहे. आणि त्यानंतर दुपारचं भोजन हे निवास स्थानीच होणार, ते थोडा वेळ विसावा करणार माऊली. आणि नंतर बरोबर संध्याकाळी पिंपळे खुर्द विहीर या ठिकाणी माऊली पोहोचतील आणि रात्रीचा मुक्काम हा माऊलींचा वाल्य या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं की 4 तारखेला बरोबर सकाळी माऊली मंगळवारी वाल्य या ठिकाणाहून निघतील आणि सकाळचा विसावा हा दौंडज आणि जेजुरीयस या ठिकाणी राहणार आहे. आणि विशेष म्हणजे दुपारचं जेवण माऊली खंडेरायाच्या जेजुरीमध्ये करतील. त्यानंतर संध्याकाळी माऊली साकुर्डे यमाई शिवरी नदी पूल या ठिकाणी माऊली थोडा वेळ विसावा घेतील. नंतर माऊलींच्या रात्रीचा मुक्काम हा सासवड या ठिकाणी असणार आहे. बरोबर 5 ऑगस्टला बुधवारच्या दिवशी म्हणजे बरोबर 8 दिवस माऊली हा प्रवास करणार आणि त्याबरोबर माऊली सासवडवरून निघणार आणि थेट सकाळचा विसावा न घेता माऊली डायरेक्ट दुपारी सासवड या ठिकाणी विसावतील, त्या ठिकाणी जेवण करतील आणि संध्याकाळी काळेवाडी या ठिकाणी, नंतर वडकी नाका आणि उरुळी कांचन उरुळी देवाची या ठिकाणी हे माऊली या ठिकाणी थोडा वेळ विसावा घेणार आहेत. आणि नंतर माऊली हडपसर या ठिकाणी मुक्काम करतील. 6 ऑगस्ट या दिवशी गुरुवारी माऊली हडपसरवरून निघतील आणि सकाळचाच विसावा शिंदे छत्र या ठिकाणी घेतील. त्यानंतर माऊली पुण्यामध्ये रवाना होणार आणि विशेष म्हणजे पुण्यामध्येच माऊली दुपारचं जेवण करणार आणि संध्याकाळचा विसावा पुण्यातच घेणार आणि रात्रीचा मुक्काम हा भवानी पेठ पुणे या ठिकाणी असणार आहे. माऊली शुक्रवारी बरोबर 7 तारखेला माऊलींचं दुपारी भोजन होईल आणि या ठिकाणी पुण्यातच रात्री मुक्काम राहील. म्हणजे 2 दिवस माऊली पुण्यामध्ये असणार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आपल्याला वाटेल की माऊली तिथून निघणार, तर माऊली एकच ठिकाणी 2 दिवस माऊली पुण्यामध्ये मुक्काम करणार आहे. आणि बरोबर 8 तारखेला 8 ऑगस्ट शनिवारच्या दिवशी पुण्याहून माऊली निघतील. पण कधी? दुपारचं पूर्ण भोजन करून माऊली त्या ठिकाणी पुण्याहून निघणार आहेत. आणि त्यानंतर बरोबर माऊली थोडं संध्याकाळी या ठिकाणी माऊलींचा जो काय हे येरवडामध्ये येणार, नंतर वाळस, नंतर दिघी, थोरल्या पादुका आणि धाकट्या पादुका असा प्रवास करून माऊली बरोबर या ठिकाणी आळंदीमध्ये पोहोचणार आहेत. कोणत्या दिवशी? तर शनिवारी. विसरायचं नाही मित्रांनो, शनिवारी 8 तारखेला म्हणजे बरोबर एकादशीच्या आदल्या दिवशी. एकादशी 9 तारखेला आहे आपली, त्याच्या आदल्या दिवशी शनिवारच्या दिवशी माऊली आळंदीमध्ये पोहोचणार आहेत. आणि त्यानंतर बरोबर एकादशीचा दिवस उगवेल. 9 तारखेला रविवारचा दिवस येतोय, बरोबर सुट्टीचा दिवस. आणि त्या दिवशी माऊली दुपारच्या वेळी त्या ठिकाणी आळंदीमध्ये नगर प्रदक्षिणा या ठिकाणी माऊलींच्या पादुकांच्या माऊलींच्या पालखीच्या होणार आहे. आणि बरोबर संध्याकाळी हजेरी मारुती या ठिकाणी हजेरी मारुती मंदिर नारळ प्रसाद या ठिकाणी होणार आहे. आणि रात्रीचा मुक्काम हा श्री माऊली मंदिर म्हणजे आळंदी अलंकापुरीमध्ये होणार आहे. हा सुंदर प्रवास मित्रांनो, खूप सुंदर पद्धतीने यावर्षीचा माऊलींचा परतीचा प्रवास होणार आहे. मित्रांनो, एकंदरीत ही सुंदर माहिती आपल्याला कशी वाटली आणि सुधारित वेळापत्रकाचा हा सुंदर पूर्ण माहितीसह आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आठवणीने माऊली माऊली असं लिहा व तुमच्या गावाचं नाव लिहा, जेणेकरून मला समजेल की आपली ही माहिती कुठपर्यंत गेली. तुमच्या गावातूनही माऊलींची पालखी जर जाणार असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग दाखवा, जेणेकरून माऊलींचा हा सुंदर सोहळा तुम्ही स्वतःही अनुभवू शकता. खरंच मित्रांनो, हा सुंदर सोहळा आपल्याला कसा वाटला नक्की सांगा. मित्रांनो, हा सुंदर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या नातलगांपर्यंत हा माहितीचा व्हिडिओ पूर्ण शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती समजू द्या. आणि अशा सुंदर व्हिडिओमध्ये नवनवीन व्हिडिओची माहिती घेण्यासाठी आपल्या या सुंदर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा सुंदर व्हिडिओ आपल्यापर्यंत मी नक्की घेऊन येईन. चला मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.